रावसाहेब, आम्ही काय ऐकतो आहोत? यावं आई साहेब, बसावं. आमच्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलं. आपण ऐकलं ते खरं आहे. तुम्ही मल्हाररावांना दंड केलात? हो. कारण समजेल. मामांकडून समजलं नाही? रावसाहेब, आम्ही तुम्हाला विचारतो आहोत. आई साहेब, आपल्याला आमच्याच तोंडून ऐकायचं असेल तर ऐका. निजाम पुण्यावर चालून आला असताना मामांनी आपल्या जीवाच्या भीतीने त्याच्याशी हातमिळवणी केली, त्याला लुटीच्या जागा दाखवल्या. ही गोष्ट पुण्यातल्या रस्त्यांवर उघड उघड घडत होती. ही क्षम्य आहे असं तर आपल्याला म्हणायचं नाही ना? गोपाळराव पटवर्धन निजामाला मिळाले तरी त्यांची मिरज त्यांना परत दिलीत. ते क्षम्य. लढाईच्या गदारोळात जाधवांनी उलटी स्वामी निष्ठा दाखवली, ती क्षम्य ठरून त्यांना सरदारकी मिळाली. मग मल्हाररावांनी तसं काय? थांबा आई साहेब, थांबा. आई साहेब, आपण मनात विकल्प धरून बोलत आहात आणि अशा वेळी सगळ्याच गोष्टी उफराटे दिसायला लागतात. प्रत्येक घटनेचे विपरीत अर्थ काढायचे ठरवले तर स्वामी आणि सेवकच काय, पण माय लेकरही एकमेकांसमोर उभे राहू शकणार नाहीत. गोपाळराव, रामचंद्रराव हे आमचे सरदार, नातेवाईक नव्हेत. त्यांनी मोगलांचा आसरा घेतला, तो आमच्याकडून त्यांच्यावर नकळत अन्याय झाला म्हणून त्यांना सांभाळून घेणं भागच होतं. आम्ही त्या लढाईच्या रणधुमाळीत, आपण सिंहगडावर. अशा वेळी आम्ही रस्त्यांसारख्या स्वकीयांचा आधार धरायचा नाही तर कोणाचा धरायचा? पण त्यांनी उघड उघड बेईमानी केली. त्यांचं वय आणि मान लक्षात घेऊन सौम्य शिक्षेवरच निभावलं. अन्यथा काय डोकं मारलं असतं? अलबत्त. त्याशिवाय आम्ही अन्य काहीही करू शकलो नसतो. असं घडलं तर मला तोंड दाखवायला देखील जागा होणार नाही. माधवा, माधवा, अरे माझ्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. प्रतिष्ठा? गुन्हेगाराला पाठीशी घालून का कधी प्रतिष्ठा वाढते? आई साहेब, आम्हाला काही करण्यात आनंद आहे. आम्हालाही मामाने अंगा खांद्यावर खेळवलं आहे. मग करणार ना दंड माफ? ही पेशवाईची वस्त्र आम्हाला आमची नाती विसरायला लावतात. आई साहेब, दंड माफ करता आला असता तर आम्हालाही आनंद वाटला असता. असं म्हणजे यावर काहीच उपाय नाही तर? आहे. आपली आज्ञा असेल तर आम्ही खासगीतून दंडाची रक्कम भरू. त्याची काही गरज नाही रावसाहेब. आपण केलेला दंडही न भरता येण्या इतकं माझं माहेरचं घराणं खचितच फेकायला लागलेलं नाही. तेव्हा आपण इतकं उदार व्हायचं काहीच कारण नाही. पण एक लक्षात ठेव माधवा, हा जर तुझा अखेरचा निर्णय असेल तर मी वाड्यावर पाणी प्यायला देखील थांबणार नाही. आई साहेब, आई साहेब, केवढा आघात केलात. आपल्याच माणसानं, आपल्याच माणसाच्या कारणानं आपल्याच माणसावर केलेला सर्वात मोठा दुर्दैवी आघात. असो, ते सोसण्याचं बळ आमच्यात आलं आहे याची खात्री आपल्या मातृहृदयाला पटत असावी. नाहीतर सकाळी प्रेमानं जवळ घेतलेल्या माधवाला असं दूर लोटण्याचं आपण केलं नसतं. माधवा, सासूबाईंना काही सांगावं ना. तो अधिकार आमचा नाही रमा. सासूबाई, आपणच आम्हाला सोडून गेला तर आम्ही कोणाच्या तोंडाकडे पाहायचं? आम्ही काही तुमच्यावर रागावून निघून जात नाही आहोत. आमचे आशीर्वाद तुम्हा दोघांच्या पाठीमध्ये सतत आहेत. आई साहेब,
राजकारण भावनेवर चालत नाही हे आपणच आम्हाला शिकवलं, पण तरी आम्हाला आपलाच आधार वाटतो. आमच्या मागे पार्वतीचा कोण? रमेलाही वयाच्या मनानं खूप चांगली समज आहे. माधवा, मायेच्या पाशाने संसारातून कधी निवृत्तच होता आलं नसतं ते आज या निमित्तानं घडलं. नाहीतरी आपल्या करत्या सवरत्या संसारी आम्ही आता रमणंही उचित नाहीच. श्रीमंत, पर्वतीवरच्या पूजेचा प्रसाद आणलाय. पोचला आम्हाला. जी, ठेवा तिकडे. जशी आज्ञा सर. उभी रमा, रडू नकोस बाळ. अगं लहानाची मोठी झालीस ती माझ्या कुशीत. तुला वाटणं साहजिक आहे. तुझं सासर आणि माहेर हेच. आणि तुला सांगते पोरी, हेच सुखाचं होईल. माहेरची ओढ कधी कधी केवढ्या मनस्तापाला कारणीभूत होते ते तुला नाही समजणार. माधवा, रमेला जप हो. आई साहेब, हा घासभर प्रसाद आपल्या मुखी भरवतो. कशाला शपथ, आई प्रसादाला नाही म्हणू नकोस. शमा, लहानपणापासून याला याला जप पुरी. रावसाहेब, आमचा मेणा तयार करायला सांगा. आम्ही निघालो आहोत. सासूबाई, खासगीवाले, आपण जर विसाजी पंताला घेऊन आला आहात तर त्यांना खाली का बसवलं? विसाजी पंत लेले म्हणजे मातबर असावे, त्यांना सरळ सदरेवर घेऊन यायचं. तेच म्हणत होतो मी, पण खाजगीवाले म्हणाले. प्रथम तसंच ठरवलं होतं. घ्या म्हटलं त्यांना घेऊन यावं, श्रीमंतांची गाठ घालून द्यावी आणि समक्ष काय तो सोक्षमोक्ष लावून टाकावा. पण नंतर विचार केला की उगीच हात दाखवून अवलक्षण नको. श्रीमंतांचा राग रंग पाहावा आणि मगच काय ते ठरवावं. कारण श्रीमंतांच्या बाबतीत काही सांगता येत नाही. कोणत्या गोष्टीमुळे चिडतील आणि आग ओकायला लागतील कळत नाही. श्रीमंत येत आहेत. बसा मंडळी, बसा. हे काय, शास्त्री बुवा नाही आले? शास्त्री बुवांना निरोप गेलाय, येतीलच एवढ्यात. रामशास्त्री म्हणजे पेशवाईची शोभा आहे त्र्यंबक मामा. पण त्यांचा नवा पराक्रम श्रीमंतांच्या कानी आलेला दिसत नाहीये. पराक्रम आणि शास्त्री बुवांचा पराक्रमच म्हणायचा, नाहीतर काय. काय असं घडलं तरी काय? काही फिरंगे आले होते तक्रार घेऊन. कशाबद्दल? विसाजी पंत लेल्याने फिरंग्यांची जहाजं लुटली अशी त्यांची तक्रार होती. म्हणजे फिरंग्यांची काय? मग शास्त्री बुवांनी विसाजी पंतांना न्यायस्थानासमोर बोलवलं, पण ते हजर झाले नाहीत. मग फिर्याद काढून टाकली? तसं होतं तर फार सोपं होतं, पण तसं झालं नाही. प्रकरण फारच विकोपाला गेलं. जेर बंद करून लेल्यानं न्यायासनासमोर हजर करावं असा हुकूम काढला शास्त्री बुवांनी. मग लेल्यांनी काय केलं? लेले काय करणार, मुकाट्यानं हजर झाले. खूप रागा केला पंतांनी, पण रामशास्त्र्यांनी काहीही ऐकलं नाही. 3 दिवसांच्या आत नुकसान भरपाई करावी आणि जर ही नुकसान भरपाई केली नाही तर लेल्यांची मालमत्ता जप्त करू, ही वसुली करून घ्यावी असा हुकूम केला रामशास्त्र्यांनी. असं झालं म्हणता? म्हणजे मुळात विसाजी पंतांनी फिरंग्यांची जहाजं लुटली नाहीतच? नाही श्रीमंत, जहाज लुटली, पण विसाजी पंत ही काय सामान्य आसामी नव्हे.
त्यांच्यासारख्या माणसाला न्यायासनासमोर. तात्या, आईसाहेब गंगापूरला का गेल्या हे ठाऊक आहे आपल्याला? पण श्रीमंत, आज लेल्यासारख्या माणसाला न्यायासनासमोर उभं करण्यात आलं. कदाचित उद्या आम्हालाही. दुर्दैवानं तसाच प्रसंग आला तर तुम्हालाच काय, आम्हालाही न्यायासनासमोर उभं राहावं लागेल. तसा प्रसंग येऊ नये म्हणून तर आपण जपायचं. पण श्रीमंत, पंतांना हे सहन होईल असं मला काही वाटत नाही. शिवाय आपल्या मातब्बर सरदारांची अशी 4 चौघात नाचक्की झाली तर ते दिसायलाही बरं दिसणार नाही. काय मलाही तसंच वाटतं श्रीमंत. नाना, खाजगीवाले विसाजी पंतांची शिफारस करीत आहेत आणि आपणही त्याला पुस्ती जोडत आहात. पण त्र्यंबक मामा मात्र गप्प आहेत. याचा अर्थ विसाजी पंत आलेले आहेत आणि आपण आमची चाचपणी करीत आहात. पण श्रीमंत, बोलवा बोलवा त्यांना. आमच्या समोर येण्याचं त्यांचं धाडस असेल तर आम्ही जरूर चौकशी करू. नाना, जशी आज्ञा. श्रीमंत, क्षमा करा. आपल्या बुद्धिमत्तेचं कौतुक मोकळेपणानं करू द्या. विसाजी पंत खाली आल्याचं आपण केवळ तर्कानच जाणलं. त्याला फारशा बुद्धिमत्तेची आवश्यकता नसते मामा. आपल्या भोवतालच्या मंडळींच्या स्वभावाची नीट पारख असली की झालं. या आलेले बसा. नको श्रीमंत, आहे हेच ठीक आहे. आपली मर्जी. काय तक्रार आहे तुमची? श्रीमंत, आम्ही आपली माणसं, पेशवाईच्या आरमाराचे सरदार, केवळ आपल्या शब्दाखातर तळहातावर शीर घेऊन लढणारी माणसं आम्ही. कबूल. पुढे? शास्त्री बुवांनी आम्हाला न्यायासनासमोर खेचून आणलं आणि आम्हाला दंड केलाय श्रीमंत. श्रीमंत, आमच्यावर जर अशी धार धरण्यात आली तर आम्हाला चाकरी करणं कठीण होईल श्रीमंत. म्हणजे? मला एवढंच म्हणायचं श्रीमंत, कोणत्याही आसनावर माणूस बसला तरी काय त्यानं आपल्या मर्यादा सोडाव्यात? असं काय केलं शास्त्री बुवांनी? आमचं सोडा श्रीमंत, प्रत्यक्ष आपली बेइज्जत. काय सांगताय लेले? न्यायसभा ठासून भरली होती. कोणालाही विचारावं. घडलं इतकंच, न्यायासनासमोर आम्हाला जेव्हा उभं करण्यात आलं तेव्हा आम्ही कुणाचे चाकर आहोत याची फक्त जाणीव दिली. मग शास्त्री बुवा म्हणाले, पेशवे आपल्या घरचे असतील, त्यांची शिफारस इथे चालायची नाही. असं असं म्हणाले शास्त्री बुवा? मग ह्याचा जरूर विचार करायला हवा. ही काय सामान्य बाब नाही. तेच म्हणतोय आम्ही. खुद्द पेशव्यांना देखील. आता शास्त्री बुवा येणारच आहेत. आम्ही त्यांना खडसावून जाब विचारू. पण लेले, त्यामुळे तुम्ही निर्दोष कसे ठरणार? फिरंग्यांची जहाज लुटलीत ना? काही काही वेळा हे करावं लागतं दौलतीच्या भल्यासाठी. मग ती लूट तुम्ही सरकार जमा केली असेलच ना? ना, तुमच्याकडे तशी काही नोंद आहे? श्रीमंत, म्हणजे नाही. आणि तरी तुम्ही शास्त्री बुवांविषयी तक्रार घेऊन आलात. तुम्हाला काय वाटलं? पेशवे लुटारूंचे साथीदार आहेत? गेले लूट आम्हीही करतो, पण ती स्वतःची खळगी भरण्यासाठी नव्हे, रयतेच्या रक्षणासाठी, दौलतीच्या कल्याणासाठी. तुम्ही आमच्या लेल्यांच्यावर धार धरली. म्हणजे हे प्रकरण एकूण आपल्या कानापर्यंत आलं तर? हो. अहो, काही झालं तरी विसाजी पंत आमचे मानाचे सरदार, आरमार त्यांच्या ताब्यात. त्यांना दंड म्हणजे? मग तो माफ व्हावा अशी आपली आज्ञा आहे. आज्ञा नाही, पण मग श्रीमंतांनी आज्ञाच करावी. तसा पेशव्यांना अधिकारही आहे. पण असा प्रसंग आला तर मी त्या जागी असणार नाही. लेले दोषी आहेत आणि त्यांना झालेली शिक्षा योग्य आहे असं माझं प्रामाणिक मत आहे.
याशिवाय आपण आमचाही उपमर्द केलात. आपला उपमर्द केला नाही श्रीमंत. लेल्याने भर न्यायसभेत आपल्या वजनाचा वापर करायला सुरुवात केली तेव्हा मी त्यांना समज दिली. काय समज दिली आम्हालाही ऐकू दे. मी म्हणालो, आपलं वजन श्रीमंतांच्याकडे असेल, पण त्याची दखल इथं घेण्याचं काहीच कारण नाही. खुद्द त्यांची शिफारसही आपल्या शिक्षेत काहीही बदल करू शकणार नाही. असं म्हणाला शास्त्री बुवा. असं म्हणालात. धन्य धन्य वाटलं शास्त्री बुवा, धन्य वाटलं. शास्त्री बुवा, आम्ही तुमच्या न्याय बुद्धीवर प्रसन्न आहोत. बसा बसा शास्त्री बुवा, बसा. हे बक्षीस नाही शास्त्री बुवा, आमची आठवण म्हणून ठेवा. शास्त्री बुवा, असेच न्यायनिष्ठूर राहा. आपल्या न्यायदानाच्या कार्यात आम्ही हस्तक्षेप करणार नाही याची खात्री बाळगा. एखाद्या प्रसंगी प्रत्यक्ष पेशवे जरी आपल्या समोर अपराधी म्हणून आले तर न्याय देताना कठोरात कठोर शिक्षा उच्चारायला कचरू नका. श्रीमंत, आपल्यासारखे न्यायाची मुलाहिजा ठेवणारे धनी मिळणं फार कठीण. असा धनी मिळाला तर एकच काय, अनेक रामशास्त्री निर्माण होतील.